हाय हॅलो नमस्कार. तर दुर्गा कदम या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहोत वोटिंग आणि आम्ही गेलो होतो सकाळ सकाळ 7:30 ते 8:30 या टायमिंगमध्ये गेलो होतो वोटिंग करायला आणि वोटिंग करून आलो. जेवण वगैरे झालं आणि आज होतं आमच्या माहीचं बोरनान. त्याच्यामुळे आम्ही खूप खूप घाईघाई सर्व कामं करून आटपून 4-5 वाजताच बोरनानच्या तयारीला लागलो आणि ही तयारी सुरू आहे बघा. आमच्या राधाने हे सगळं पतंग वगैरे डेकोरेशन आहे ते पूर्ण सगळं आमच्या राधाने घरी बनवलं होतं. बाकीच्या सगळ्या वस्तू विकत आणल्या होत्या आणि काही हे डेकोरेशन दिसते ना तर ते सगळं तिने स्वतःच्या हाताने बनवलं होतं. आणि इथं माही आमची रेडी झाली आहे. तर लय क्यूट छान छान बाळा माझं दिसतं. तर लय मस्ती करत होतं. लय म्हणजे काय सांगू, खूप एन्जॉय केलं माझ्या राधाने. बघा कसं हसते आणि कसं गुलगुल आणि नथ लावली तेवढं एवढ्या सगळ्यांनी हे केलं की बापरे किती छान क्यूट दिसतंय. नाकात छोटीशी नथ वगैरे लावली होती. एवढं एवढं छान वाटत होतं. तिला मज्जा येत होती कारण हे सगळं तिला विस्काटायला मिळत होतं. कोणी काय म्हणत नव्हतं, का फेकती काय करते सांडतेस काय म्हणत नव्हती. आणि ही आमची राधा इकडे या छोट्या छोट्या मुलांना सांगत होती की माझा बड्डे, आणि ती मुलं पण तिला विश करते असली आगाव काढते. आणि आम्ही सगळेजण तिला आपण हसलो सगळं की असं बड्डे म्हणते. आणि चिटलं बाळ बघा आमचं कसं छान छान बसले मांडीवर मम्मीच्या. आणि आम्ही सगळ्यांनी मी ओळखून घेतलं पहिलं. नंतर राधाने आणि तुला बसायचंच नसतंय, सगळं सारखं हे घ्यायचं असते ते घ्यायचं असते. आणि चिट्टूशी नती वगैरे एवढं सुंदर दिसत होतं. बाळ लय छान सुंदर दिसत होतं. आणि शांत करत होतं, शांत चाललं होतं पहिले तिचं. नंतर तुम्ही पुढे बघतानाच तर नंतर तिच्या आतून ओवाळलं, म्हणजे राधाने ओवाळलं तिला. तर तिला वाटते सगळं खायलाच देतात काही की तिला फक्त खायचं असतं, सगळं वडायचं असतं. आणि जे खायला देतो त्या वस्तू खात नाही, जे नाही द्यायचे ते खाते, हातात घ्यायचं असते, वडायचं असते. आणि आमच्या शेजारच्या 4-5 जणी लेडीज पण बोलवल्या त्यांनी हळदी कुंकू लावण्यासाठी, ओवाळण्यासाठी. म्हणलं ओवाळण्यासाठी तर आणखीन लेडीज पाहिजे. तर असं आमच्या शेजारच्या पण आल्या होत्या 4-5 मैत्रिणी माझ्या. तर मस्त लावून घेत होतं कुंकू वगैरे, नाचत होतं मध्ये असं मस्त. छोटी मुलं ते बघून असं खुश झालं होतं. त्यामुळे असं नाच उड्या मारत बघा कसं खेळते आणि त्यातले वस्तू घेते, सांडते, फेकून देत होतो. अक्षरशः उचलायचं आणि फेकून द्यायचं बाहेर खाली, असं आगाऊ गाडलं आहे आमचं हे. आणि छोटी मुलं पण बघा साईडला येऊन बसलेली अशी ऐका. आणि हे अंजलीचं चाललंय हे आज जे राहिले तिला असं होतं की सगळे म्हणजे सगळे चॉकलेट वगैरे सगळे टाकायचे, सगळ्या मुलांना जाऊ दे काही नको. आणि सगळे तिने चॉकलेट सगळे टाकले त्याच्यामध्ये. आणि बघा कसं चाललं. तर शांत बसले पिल्लून सगळ्या लेकरांना बघतोय कारण तिला वाटतं होतं की अशी मुलं रोज बघायला भेटत नाहीत, काय नाहीत, कोण आले माझ्यापाशी काय असं. सगळ्यांना बघून अशी हैराण झाली होती की कोण नाही ती, काय ती का माझ्यापाशी बसले ती वगैरे असं. आणि नंतर ना असे मुलं सारखे तिच्या अंगावरले चॉकलेट वळायला लागले, तिला पण वळायला लागले वगैरे असं. तर तिला लढायला आलं नाही का असलं की काय कोण यायला लागले असे करायला. मग तिला असं अजिबात सहन नाही झालं. असले